नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा आपल्याकडे काय बेत आहे. आज मी बनवणार आहे आलू मेथी. आलू मेथी बनवण्यासाठी बघा कढईत तेल टाकलं, भरपूर सारा लसूण इथे मी ठेचून टाकलेला आहे, जिरे टाकले. ते टाकून इथे मी छान परतून घेतले. कारण हे ना काय असतं माहिती आहे का, आता सीझन चालू आहे आणि काहींना मेथीची भाजी खूप जास्त खायला आवडते आणि काहींना आवडत नाही. तर मग आता एकच भाजी जरा त्याच पद्धतीने खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून म्हटलं चला आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण आलू मेथी करूया आणि सगळेच एन्जॉय करतील आणि आपलाही त्रास वाचेल 2-2, 3-3 भाज्या करण्याचा. तर बघा मस्त आहे ना, इथे एक कांदा टाकला, तो पण मस्त परतून घेतला. 2-3 लाल मिरच्या टाकल्या, त्या पण परतून घेतल्या आणि बटाटे टाकले, ते पण परतून घेतले व्यवस्थित. कारण खूप साधी सोपी पद्धत आहे आणि खायला तर एकच नंबर. एवढी टेस्टी लागली ना, खूप जास्त टेस्टी लागली. एक टोमॅटो मी बारीक इथे चिरून टाकला, त्याला पण परतून घेतलं आणि हळद टाकली, थोडासा हिंग टाकला आणि चवीप्रमाणे मीठ. हे सगळं टाकून व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कारण आपल्याला पण आता कंटाळा येतो, सारख्या 2-2 भाज्या करा, 3-3 भाज्या करा. तर म्हटलं तर एक भाजी, आता बघा मेथीचं सीझन खूपच जास्त प्रमाणात चालू आहे. मग आपल्याला आवडते म्हणून आपण सारखं आणतो बनवतो. म्हणून म्हटलं जरा एकच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने जर करून खाल्ली ना, खरंच सगळेच एन्जॉय करतात. मग कोण कंटाळा करत नाही. तर आता इथे ना मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली होती आणि धुतल्यानंतर आहे ना मस्त त्याचं पाणी नितरलं आणि ती पण चिरून घेतली. तोपर्यंत आहे ना बटाटे छान आपण वाफेत झाकून ठेवायचे. बघा इथे ना मस्त 2-3 मिनटं वाफेत झाकून ठेवले. छान हे परतून घ्यायचे. परतून झाले की लगेच चिरलेली मेथी आता वरतून आपण इथे टाकून देऊया याच्यावर. म्हणजे एवढी चव आली ना ही भाजी खाल्ल्यानंतर. कधी तुम्ही बनवली नसेल ना ह्या पद्धतीने, तर नक्की तुम्ही ट्राय करा. खरं सांगते, कारण खूप जास्त टेस्टी लागली ही भाजी खायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपली आलू मेथी कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगा. इथे मी फक्त हिरवी मिरचीचं म्हणजे कुटून वापरली आहे. कारण आहे ना ही मिरची जास्त तिखट नव्हती, म्हणून मी ती थोडी जास्त प्रमाणात वापरली. आणि तुम्ही जर कधी केली तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका. तुम्हाला जास्त तिखट लागतं, कमी तिखट लागतं, त्या पद्धतीने वापरा. कारण हे मी माझ्या हिशोबाने टाकली नाही. खूप जास्त टेस्टी झाली, खूप छान झाली ही आपली आलू मेथी. तर बघा आपण टिफिनसाठी देऊ शकतो किंवा मुलांनीसुद्धा ही भाजी खूप आवडीने खाल्ली आणि दुपारच्या जेवणातही घरी सगळ्यांनी ही भाजी आवडीने खाल्ली. चला मग असं झाल्यानंतर आपण मस्त गरम गरम जेवायला घ्यायचं. आलू मेथी कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगा आणि एन्जॉय करा. बाय.